ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं देवनार में, जो डायमंड गार्डन से आज ओपनिंग सीएम साहब देवेंद्र फडणवीस के हाथ से हुआ है और उसके बाद सुनीत्रा पवार और एकनाथ शिंदे साहब ने जिसका उद्घाटन किया। आप देख रहे हैं, मेरे पीछे न्यूज़ के माध्यम से देख सकते हैं कि डायमंड गार्डन से खुल के देवनार तक आई है और देवनार से वापस डायमंड गार्डन पे लिए जाएगी। आप अंदर आ सकते हैं, देख सकते हैं इसकी व्यवस्था किस तरीके से, हर एक चीज़ दिया गया, CCTV और फुटेज से लेके सब कुछ, ताकि सारे लोग सेफ रहेंगे। आप मेरे न्यूज़ के माध्यम से आप देख रहे हैं कितनी सुंदर से भव्य तरीके से गाड़ी को सजावट किया गया है। इसमें हर एक इंटरेस्ट एक अच्छे तरीके से सजाया गया। यहाँ पे आपको MMRD का सब इधर दिखाया गया, आप देख सकते हैं मेरे न्यूज़ के माध्यम से। यहाँ CCTV फुटेज है, यहाँ पे क्या इंटरेस्ट है। इस तरीके के अपडेट देखने के लिए जुड़ी रही है ANS लाइव न्यूज से। त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते। विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे। आपले जयकुमारचे नलीन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे। हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी, अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे। आणि मगाशी आपण बघितलं की मंडाल्याचा जो डेपो आहे तो डेपो देखील इंजिनिअरिंगचा एक नमुना या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 2 मजली स्टेबलायझेशनच्या लाईन्स तयार केलेल्या आहेत। एका मजल्यावर 36 लाईन आणि दुसऱ्या मजल्यावर 36 लाईन, असा 72 लाईन असलेला हा कदाचित देशातलं सगळ्यात मोठं मेट्रो डेपो किंवा स्टेबलायझिंग यार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आमदार तुकाराम काते, आमदार सनम मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, संजय मुखर्जी, आयुक्त MMRD अश्विन मुद्गल, रुबल अग्रवालजी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, सर्व MMRDचे अधिकारी, पॉट टॅक्सीचे KB राजू आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आणि आपला मेट्रोचा पण इकडे आहे जयकुमार। खरं म्हणजे आजचा दिवस हा मुंबई आणि MMRच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आज सकाळपासूनच आम्ही दहिसर पासून सुरुवात केली, दहिसर काशीगाव, त्यानंतर ठाण्यातला बोरिवली ठाणे दुहेरी मार्ग टनेल, आणि त्यानंतर मेट्रो 2B आणि ही पॉट टॅक्सी, याचं आज काहीचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण। हा मुंबईच्या आणि मुंबई MMRच्या दृष्टीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे। खऱ्या अर्थाने मुंबई आणि मुंबई MMR तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, यावर भर देणारं आपलं महायुती सरकार गेले 3.5 वर्ष काम करत आहे। 4 वर्ष जवळपास होत आहे।